किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गयो बुरा मिला नहीं जब कभी दर्द किया तो मुझसे बुरा नहीं को केला भोग बता मारा केला भोग बता आमाले केला भोग बता आमाले उपत तुकोबर देवाला सांगतात, देवा ऐक ना, अरे मी वंश परंपरेतला आहे आणि तुझ्या दाराच्या समोर आहे, तुझ्या गाभाऱ्यात आहे. देवा ऐकणार आहे, जर का मी खाली हाताकडे गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही. या तू का मोकलीता लाज माझी जाणार नाही. जर तुझ्या दारात मी खाली हाताकडे गेलो ना तर लाज माझी जात नाही. मग थोडक्यात मी उदाहरण म्हणून सांगायला मला आवडतं. तुम्ही सप्ताह कमिटीवाले जर एखाद्या श्रीमंत माणसाच्याकडे गेले, श्रीमंत माणसाच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं, भैया आपल्या गावात सप्ताह आहे, तुम्हाला काहीतरी दान दक्षिणा द्यावी लागेल, पावती घ्यावी लागेल. करोडपती माणूस आहे, करोडपती माणूस आहे. भजनी मंडळवाले गेले आणि चौकात लोक बसलेले होते, बघतायत. श्रीमंत माणसाकडे भजनी मंडळचे सदस्य असतील, आमचे सरपंच साहेब असतील, त्यांच्या कमिटीतले लोक असतील, पावती घेण्यासाठी श्रीमंत माणसाकडे गेले आणि श्रीमंत माणसानं पहिलेच सांगितलं होतं, काळजी करू नका, सप्ताह करणार बड दिसू, तुमले जे लागणार ते दिसू, आपला वावर मा हिरव्या मिरच्या तोडलं जा वजन मा देख लिसू कर लिसू, जे लागेल ते लई जा. हो हो अनिल दादा साहेब, क्या बात आहे, जय श्री राधे. तुमले जे लागेल ते भेट जाईल. सकाळी सकाळी घ्या, आपा घर नाही काकू सांगतेस हे फिर येऊ ना. तिसऱ्या दिनले घ्या, त्याखाली मौतूर निघा असेल. सकाळी घ्या, सकाळी घ्या, त्याला बरोबर अरे कुठे जायत बी नाही, एवढा करोडपती माणूस हो, 5-50 हजार रुपये दिदी पडत ताण बिटाडी महाराज नाही. हा भाऊ वजन मा सांगे देखली सू करली सू वय जाईन. त्या माणसाकडे भजनी मंडळवाले गेले आणि तो उन्हा त्या दिनले सांगणार लिखी द्या आपला 101 रुपया. हो म्हणा काका 101 लिहितेली ना, 101 घेऊन आले. पण जे चौकात बसलेले लोक होते ते बघत होते आणि काही काही लोक चांगले असतात, काही काही टिंगलखोर असतात. त्या लोकांनी भजनी मंडळच्या सदस्यांना विचारलं, सप्ताह कमिटीवाल्यांना विचारलं, का हो तुम्ही तात्यांकडे गेलते, तात्यांनी किती दिले हो? भजनी मंडळवाला म्हणे 101. आता 101 म्हणल्याच्या नंतर बसलेले लोक हसत होते. मग याच्यात आबरू कोणाची जाते, देणाऱ्याची का घेणाऱ्याची? देणाऱ्याची. अजून सांगतो ऐका, सोपं करून सांगतो. एका साधू महात्म्यानं मंदिराची मंदिर
खराब झालेलं. मंदिराला जरा रंग वगैरे करायचा होता, मंदिराला जरा क्लिअर करायचं होतं, पण आवक रुपयाची नाही. मग काय केलं, एक सावकाराकडनं 50,000 रुपये व्याजाकडून उचलले. म्हणले क्लिअर झालं का मंदिर, पूजा ठेवतो, हो एखाद्या राजाला बोलवतो, त्याच्या हाताकडनं आरती करतो, आली किती कमीत कमी 5-50,000 रुपये, लाख रुपये देतील, म्हणजे वरनं 50 बी द्यावे जातील, मंदिरले 50,000 रुपये राही जातील. हो आता 50,000 व्याजानं उचलले, मंदिराला कलर वगैरे केला आणि नेमका आरती राजानात नाही. राजाला आरती बोलावर राजानं आरती करली, नंतर ते 100 रुपये ठी देना, पुजारीले थंडा काम चालले. ज्यानं बरोबर 50,000 उचलेली ना, ज्यानं बरोबर 50,000 उचला तो 100 रुपये ठीन चालना, ते काय करा नको, त्याला काहीच सुधरे नाही. पण पुजारी हुशार होता, राजे निघून गेले. तो 100 रुपये उचलला, मंदिराच्या बाहेर आला पुजारी, आणि पुजारी सांगायला लागला लोकांना, म्हणे ऐका, आपल्या गावामध्ये मंदिराची आरती आपल्या गावातल्या राजांनी केली आणि राजाने आरती केल्याच्या नंतर देवाला दक्षिणा ठेवली आणि त्या दक्षिणाचा लिलाव करायचा आहे, लिलाव. एक म्हणे 5,000 रुपया. पुजारी म्हणे हो पाणी बिनी टाकू होतं का म्हणे, तू दूध मा तू सुधरी नाही राय ना बॉस. अरे राजाने ठेवलेली दक्षिणा, तिचा लिलाव काय एवढा सोपा आहे का. एक म्हणे 25,000. तू डोकं बिकत नाही, पिरी घेऊन गोयाली त्यात का तू राहतो. एक म्हणे 50,000. अरे ते राजाने ठेवलेली वस्तू आहे रे, ती काय लोकल माणसानं ठेवली वय. एक म्हणे 75,000. राजाना रोज जायला प्रधानले म्हणे आपण आत्ताच आरती करी निघू, गर्दी कस काय होईल देखी यावं म्हणे. प्रधान म्हणा म्हणे खाऊ पुजारी महाराजजी काय चालू आहे. काय नाही म्हणे, राजा दक्षिणाठी झाले, ती दक्षिणा लिलाव चालू शे म्हणे. कटलं गुण पोचना 75, तोपर्यंत एक बोली पण ना 1 लाख. हा पैत पैत राजांजोडी घ्या म्हणे. राजा म्हणे काय तुमने उठील वस्तू आहे ना, तिना लिलाव चालू आहे, कुठलं गुण पोचना म्हणे 1 लाख. रतोर ते उडी मारते नाही. पुजारी ना जरी ना 1.25 लाख देस, फक्त मोठू काढू नको. 1.25 लाख देस, फक्त मोठू काढू नको. का मोठू गाडली असते तर लाख कोणाची गेली असती, राजाची. बरोबर आहे ना. तवच पेन मन पडेल जाकेल मोठ. मागणाऱ्याची जात नाही, देणाऱ्याची जाते. बरोबर आहे ना. तसं तुकोबाराय देवाला सांगत होते, देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारातून जर का खाली हाताकड गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही. जर तू दिलंच नाही तर आबरू तुझी जाईल. कारण तुका मोकलिता. मला वाटतं आपले बरेच नातेवाईक गुजरात मध्ये, काही गुजराती बोलणारे पण दादा बसले असतील. गुजराती मध्ये एक शब्द येतो, तो म्हणजे मोकली दिदू. म्हणजे हा बरोबर आहे ना. मोकली दिदू मतलब मी जर का खाली हाताकन गेलो तर आबरू माझी जाणार नाही, जर तुम्हाला पाठवलं तर या तुझी जाणार आहे, असं महाराज सांगतात. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. दादा साधा सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला. वाजले 11, तरी पण अजून 10-15 मिनिटं घेईल, काळजी करू नका. पण जो अधिकार तुकोबारायांनी एवढा दाखवला देवावर, देवा तू देणार आहे, काय देशील रे. माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. पूर्वजांची ठेव काय, रात्रंदिवस नामचिंतन, तुझा दारवंटा राखलाय, तुझ्यासाठी भजन केले, तुझ्यासाठी कीर्तन केले. या कर्जानं तू डुबलेला आहे. हेच कर्जाचं फेड तुझ्याकडनं होत नाही. माझा विचार काय करतोय देवा. मग ह्या कर्जामध्ये देव बुडलाय. ते कर्ज कोणतं, रात्रंदिवस नामचिंतन. आता जे अधिकार तुकोबारायांना प्राप्त झाले ते फक्त नामचिंतन केलं म्हणून तेच नामचिंतन आता तुम्हाला नंदगाव मध्ये करायचे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन. थांबा, पुरुष मंडळींनी हात वरती करा, महिला माता बसल्या बसल्या हातानं टाळी मुखानं नामचिंतन करायचं. पुरुष मंडळींनी हात वरती करा. हो बाकीला काना कोपरा बसेल वाला असं वाटलं आपण देखील सरळ हात करा म्हणतं अंगाराव. नाहीतर बरेच ठिकाणी लोक कीर्तनाला येत नाही, पण आपल्या परिसरात मी म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये तर लोक एवढे परमार्थाला लागले इथं का. हात वर करा ना. तुम्ही म्हणत आबा माझ्या जवळ लोक मी सांगत नाही तो लोक हात काल करा नाही. लोक अंबारीश आहेत, बरा दिलदार लोकेश येतात. खरं तर आजची कीर्तनाची सेवा ज्यांनी घेतली आहे, आजची कीर्तनाचे सेवेकरी कोण आहे तो हिरालाल नानाभाऊ पाटील, योगेश भटा पाटील, योगेश भटा पाटील आणि हरिभक्त पारायण. खरं तर कार्यक्रमात वरात करा. हा
हरिभक्तपरायण भट्टा साहेबराव पाटील यांना नातूरत्नाचा लाभ झाला आहे. हरिभक्तीपरायण योगेश भट्टा पाटील यांना पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे आणि त्या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा त्यांच्या वाटेला गेलेली आहे. मी तर म्हणेल भैया, पोरांच्या वाढदिवसाला, पोरांच्या बारसाला कीर्तन करायलाच पाहिजे, कारण लेकरांवर संस्कार वरात करा, संस्कार चांगले पडायला पाहिजे म्हणून, नाही का? हो, आधी सरळात करा, करा सरळात. कपाशील भाऊ घेऊ, काय चालू तुम्ही? वा वा. हरी हरी जय 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 त्या कामे पहिले मुडलेतच लोक. हात वर करा, रावण्या करायला लावतच, हात खाली करा, सांगायला गरजच नाही. चांगली गोष्ट आहे, पण ऐका ना, खरं संकीर्तन तेच असतं, हाताने काढे मुखाने नामचिंतन, नाही का? खरं संकीर्तन कोणाला, हे तर आम्ही अभंग घेतो त्याच्यावर ट्रान्सलेशन करतो. समाया हो जरा ना आठवी जाईल नाही ते, मग ते का चांगलं शिका, ते ज्याने बनायला त्याला वयल नाही शिक. तुम्ही जर कधी अंगोर बोलली ना तुम्हाला, मी तर आम्ही बी जात होत ना. हा तुम ते काय नाही कोण. आणि एक फुलार आहेत ना, इथला झालेला नाथपटा मनावर प्रेम करणारा तशा. हो, पण कसं रास माहितीये का, मी थोडा गावले जायची या फुलार असलेली, या फुलार मा बाम घालीस नाही, राजू गांधी माठ टाकेल तर मग जीवच द्या, गेली नको टाकत बा. पण या घर नाहीत, या काय माठ टाकतील मला, उलट त्याचे नुकसान करले की ना, आपला माणूसले माठ टाकत या काय करावं. पण तरी मी फुलार पटकन काढले, निविणे करीन गया मग घालते त्यांना देव आहे बुवा. काय नाही काय गोवा नाही हो, देवनं नाव लिहिलं ना, काय गोवा नाही गहू तरी बी काय नुकसान व्हाय तुम्ही ना. ऐका, अंतकरणापासून सगळ्यांना देवाची भक्ती करायला सांगितले, ते हाताने टाळी मुखाने नामचिंतन. खरं तर तुम्हाला सांगू का, वारकरी संप्रदायाचे नियमच असे आहेत, जे लोकांना कळतं ना ते बरोबर करतात. जसं की हा विनोदाचा भाग वजा करायचा. काही लोक एवढे आपले शास्त्रीय मतलब आपला धर्मग्रंथ आपल्याला असं सांगतो, साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. आणि हे गाव संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे असं नाही, साधूनेच इथं जन्म घेतलेला आहे म्हणून पावन आणि पुण्यभूमी आहे. इथं साधू जन्माला आलेले आहेत. कोण? आपले ईश्वर बाबा. हो, अधिकारी पुरुष तुमच्या गावात जन्माला आलाय, इथं तर अधिकार खूप काही सांगायची गरज नाही. हो, साधू संतांचा आदर कसा करावा. आमचे सरपंच साहेब इथंच आले म्हणून नाही, तर कुठेही माझ्या कीर्तनाला आले की ते फुलार आणल्याशिवायच येत नाही. हो, कुठेही असू द्या कीर्तन. मग ते गावात पहिल्यांदा जात आहे की दुसऱ्यांदा ते मला माहित नाही, पण जेव्हा पण कीर्तनाला जातील ते फुलार घेऊन जातात. आणि कदाचित हा मनातला आदर असतो कीर्तनकाराप्रतीचा, नाही का, हे भाव असतात. आणि ते भाव मी त्या गोष्टींमध्ये खूप मानतो त्यांना. इतका आदर ना, त्यांच्याकडे जो पण कीर्तनकार गेला ना, इतकी सेवा होते ना बाबाजी आप्पा,
एवढी सेवा होते ना, अंतकरण भरून येतं एवढी सेवा. आणि ठीक आपल्या गावातले सरपंच पण तसेच आहे. हो, त्यासने ते इथलं पैरी ठेशे जठे कीर्तन रवी बोलणार आहे ना तटे हाजरीच लाई त्यासने, म्हणजे या नाही नकोच म्हणाले बा. नंबर सेवच पाहिजे, फोन करताच उचलायला पाहिजे बा असं. हो, आणि या लोकेशने ती जागा बनायची असे. आता तुम्ही बी देऊन जोडे तशी जागा बनायला सर्वजणे माणसे मन मागे भजन करा बरं. मी बोलतो मन मागे म्हणजे उठी नका मागे निघ जायचं. अरे बशी मी म्हणसो म्हणा मागे म्हणावा. सर्वजणे भजन करा. जनमान मोल रे तुरा दे राज बोल रे. हो म्हणा बापरे, नंदगाव मा बी चांगलाच कुंदा मातेल शे रे. हो मन भाषा समजी आणि तुमले मी एकदम सोपं करी सांग राहून आपला खानदेशी भाषा मग समजीन बस आहे राणी मग सांग राहिनो. चला बा तुमले म्हणे भाषा समजी नाही राणी, मी असं बोल राहिनो येस करता फाडदा उलटू या माप असं बी काय म्हणे राहिनो, मी सोपं करी सांग राहिनो नाही का. सर्वांनी भजन म्हणायचं माझ्या मागं. हा कदाचित कीर्तनकाराचा स्वर जाईल, गायनाचार्यांचा स्वर जाईल, पण महिला माताचा स्वराचा असतो नाही, मायना स्वरच जात नाही. आई माय दुसरा माय मरेलो सुद्धा अख्खा गाव रडाव. आणि आपली सगळी माय मरेलोर 2 जण हात धरले तर याचा तांगर माली जावे. आपला रडामा बी ठिकाणा नाही, मनामा बी ठिकाणा नाही. माय मरेलोर बी आपलं काय शोधून रडणार असता. रडू नको पण बुकू बी नको याचा ताली जावे. बरोबर आहे की नाही तर हाही मायना एवढं पक्का आवाज एवढा पक्का स्वर बाबा आपला स्वर जाऊ शकतो, पण महिला मातांचा स्वर जात नाही. आवाज ऐका बरं का पुरुष मंडळी, काका बाबा तुम्ही आवाज ऐका माझ्या मायांचा म्हणा बरं का बहिणी. जोरात उद्या भजन. जनमान मोल रे तुरा दे राधे बोल रे. जनमान ऐका का आवाज काका बाबा लोकेशन आवाज ऐका का म्हणजे मन मायास नाटे बी सिद्ध कर दी ना. तुम्हाला घरमा बी आवाज निघू दिना नाही, बाहेर बी निघू दिना. खरंय का नाही. आवाजाची ताकद आहे या मायची, बरोबर आहे की. आवाजाची अशी ताकद आहे ना. हो 1 नंबर स्वर आहे महिला मातांचा. आपो द्या बहिणी तुम्हाला बरोबर फॉर्म भरेले निवाड द्यावं बहिणीवर. नेमका असं राज्याला बरोबर फॉर्म भरू त्याच उठतीच येतात. आपा ऐका का आवाज. हा वजनात काम आहे मायना. हो आवाज मग ताकद आहे महाराज, पण बसलेल्या बाया किती आहेत तरी कमीत कमी 350 बाया होते. 300-350 बाया आहेत, बरोबर आहे ना. कमीत कमी 300-350 महिला आहेत कमीत कमी. सांग राहिलो बरं, त्या डबल बी होऊ शकतात. 300 बाया आहेत बहिणी म्हणून तुम्ही. तुमनं जर कुई भावनं माम भावनं डिकरानं चुलत भावनं पोऱ्यानं कोणा लगीन राहणं बहिणी म्हणून 15 बाया अख्खा गाव झोपू देते नाही बहिणी म्हणून. तुम्हाला 300-350 बाईस आवाज कितला निघाल पाहिजे. बरं त्या लगीन ना गाणं काय असं जनाबाईना लिखेल नाही का, मीराबाईना लिखेल नाही. अख्खं लबाड असत्या गाणास. खरं सांगू का भूतलावर सर्वात जास्त लबाड बोलणारा प्राणी म्हणजे बाई. तुम्ही टेन्शन लिहू नका बहिणी होऊन मी तुम्हाला बाजूले. पण खरंय का नाही बहिणी होऊन 1 नंबरनी लबाड जात बाईनी राहत पण तथा ना बाईशनी बहिणी. गाणा म्हणा पाहिजे पार रडा लगून लबाडीत राहाय मायने. गाणा मा सुद्धा लबाडी किती लबाडी. ते कोणतं गाणं म्हणतो
नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पयरत उना. खरं रास का ते? वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना. तू याजना बोचकत बाचकत उना या मोती पैरान सांगत एक नंबरने लब्बाड जातात तकान्या पैसे. अरे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या. खरं आहे का नाही का गो? बरं तेच गाणं नाही हो. आमना दोंडायचं मग लग्न होतं लगीन 8 दिन पहिले 15 दिन पहिले गाणं म्हणा चालू आहे जास. आता नेमकं एक काकू गाणं म्हण राहते. मी गावमा कीर्तन होतं कीर्तन करी म्हणून अंगण मा उन्हाळा ना दिवस झोपेल होतो. एक काकू गाणं म्हण राहते नवर देऊन करता. त्या गाणं बी तसाच ना. ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरो उना. ना मना बापू ना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना. म्हटलं आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही. गावमा गोविंदा या देखील म्हणतो. जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं काकू माल गोविंदा ते काढू बहीण म्हणता. तो लाईट ना खाली उभा होता तर दिकी नाही इथला नियागार होता म्हणता. हा गोविंदा येतो ना एक नंबरने लब्बाड जात म्हणजे बाईने जात. नुसतं गाणाच मग लबाडी आहे का? रडामा सुद्धा लबाडी शाही बहिणी. हो एक म्हातारा मरण आमना दोंडायचा ना. एक म्हातारा जेवता जेवता गोंधळीमा जेवता जेवता दोंडायचा ना नाही सांगणं मला. मी आता बंद करलेलं आहे 15 दिन पहिले दोंडायचा ना. घरनं बी सांगा ना बंद कर दे. घर जाऊ का म्हातारा सांगा काय घरने एकच फिरस म्हणे. दोंडायचा ना 5-7 म्हातारा मन करू नका हो म्हणे महाराज तुम्ही दोंडायचा ना दल्ला सांगता. त्याच मग आम्ही भिवूनच म्हणतो नाही आता दोंडायचा ना सांगावं नाही तताना सांगू गडी तुम नको राहत नाही तता. हा आता ते म्हातारत गोंधळीमा जेवणले जायला होतं आणि सांगू का तुमले गोंधळीमा जेवणी लोकेशला एवढी हाऊस रास ना ते तुमले समजावून आटेपटा माळ करीत तुम्ही. हो ते खाणार असलेच येतो आनंद आहे की नाही. जर लगीननी पत्रिका होणी ना लगीननी पत्रिका छानला माझे पोरेशला सांगता बावड्या आपण घरी पत्रिका आली 51 वाजडीन जेवण बी करी येतो ताई. कुठे लगीन बावड्या 51 वाजडीन जेवण बी करी येतो ताई. आणि गावमा जर गोंधळ ना बावड्या जर तयारी करत ना बावड्या ना बापा सांग बावड्या काय कराय ना ते गोंधळ मा ठाय का बट रे लोक काय म्हणतील त्या पोऱ्या चोऱ्याला दाट देणं होतं ते माल जाणं पुढे जाऊ. केवढी हुशारीची आहे. एक नंबर हुशार लोके. हो आणि तसंच म्हातारा ते गोंधळीमा जेवणले जायला होतं. कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही. गावमा कीर्तन चाले तरी सुद्धा झोपी राहे राहतच गावमा काही काही. तुम्हाला गावना म्हातारा बटा चांगला शेत बघ कीर्तन लिही बसेल शेत. आठीनं अजून काहीच सांगणं नाही कारण सकाळी बी कीर्तन करण्याची काही गावेच ना म्हातारा ते कीर्तन मा दिखतच नाही. एक गावले मी कीर्तनले पेटा बांधी जाईल आणि तू एक म्हातारा रस्त्यावर दिख ना म्हणतो बाबा चला ना कीर्तनले. हा म्हणे महाराज तुम्ही चला मी येसच म्हणे. नेमकं मी मुक्कामले थांबी गो तो गाडी नव्हती म्हणा पण मुक्कामले थांबी गो. मी ज्या घर मुक्काम त्याच घर म्हातारा त्या घरलेला समोर घर होतं. आता नेमकं मी ब्रश करत करत वट्टावर म्हातारा तपकीर लावत त्यांना वट्टावर म्हणतो बाबा रात्री काही कीर्तन मध्ये दिखणार नाही म्हणतो तुम्ही. हा म्हणे महाराज ते काय जाय म्हणतो काय जाय म्हणे मी नातू झोपडा गो मी झोपी गो म्हणे महाराज. मरणा नाही काढतो नातू झोपडा मग झोपी घ्या. असा काय काम नाही या राहील बी सारखा जायला बी सारखा ना. कधी कीर्तन मा उन्हा नाही भजन मा उन्हा नाही उलट टाकू कीर्तन नाही स्पीकरच ना आवाज तो म्हणे हे महाराज ते सत्ताना बोंगटा फिरा म्हणतो काकू म्हणे मला घर झोप लागत नाही. घर झोप लागत नाही तेवढा करता स्पीकर फिरायले ना कीर्तन मा ते उन्हा नाही पण गोंधळ मा जेवण लेगे. कधी कीर्तन मा नाही भजन मा नाही देव नाही धर्म नाही कधी मंदिर मा उन्हा नाही गोंधळ मा जेवणले बस ना. ते हाड्डीनं मधलं मटेरियल वडायला घ्या ना हाड्डी जोडली निघाला. हा हाड्डी वडली नाही पाहिलं माड्डी ना कोणी गुटकीन द्या पुचकी गोंधळ मा खाता खाता मरी घ्या. आणि तो दल्लाले जेमतेम 4-5 पुरेशनी उचलत ठेवा शिलगावर म्हणे आपण घेत नसा त्यानाच खरेदी बाकी नाच नाही. पहिलेच बादली काढते होती पहिले आपलं मीठ आले आपण म्हणे दल्ला मर वाढतील समजे ना नाही मला काय म्हणा नाही असं. आता नेमकं ते म्हातारा मरण बुवा आणि रडाला मा इतली हुशार रास ना कितला का बेकार म्हातारा मरे ना असं वरणी रडस म्हणा राम मला माहिती नाही इथला करता येतच तुम्ही मन मतदान कोणतंय मला चांगलं माहिती आहे ना.
आई जर पहिले सांगते तू 70% लोक उठी जायला राहतात. मी बी पुरा हुशार आहे ना, मुद्दाना 5 जागी शेवट फेकत. म्हातारी रडस म्हातारांसाठी म्हणा राम, हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी, म्हणा राम काढून मा बदल करी रायनात ना म्हणा राम. लब्बाड एक नंबरी लब्बाड जात राजबाईनी तर बाईनी पण हाऊ कधी गावमान गावात सप्ताह चालणार 7 दिन कीर्तन म्हणून पंढरपूर भजनले जाई का, आळंदील भजनले जाई का, पण एक नंबरनी लब्बाड जात राजबाईनी कथाने बाईशनी बनवली. हो आणि नेमकंच आते म्हातारानी म्हातारी सांगे म्हणा राम, हो माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा धनी, मना खरा जीवडा लागी गेली. हाव कधी कीर्तन मागून आणि भजन मागून आणि गोंधळ ना बट्ट वरता होऊन काही मरी घेऊ. आणि आई माय सांग तुळशीना पाला घाला म्हणे त्यान तोंड. ऐका ना इथलं मुद्दाना सुटी जाईल बेग. खरं तर सांगू का तुम्हाला, या माईला बोलेल एवढा मी मोठा नाहीये, या माईला बोलेल एवढा अधिकार माझा नाहीये, तर एक विनोद म्हणून बोलणे नाही का. खरं तर या माईचा एवढा अधिकार आहे, आदिशक्तीचा अवतार आहे ती माई. माझ्यासारख्यानं काय बोलावं, कारण सांगत असताना आमचे हो बरेच कीर्तनकाराच्या मुखातून ऐकले, संत सांगून गेले काय, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, इसी नारी से जन्म लिए राम भक्त हनुमान. एवढा अधिकार या मायचा, या माईला आपण काय बोलावं नाही का. हो एवढा अधिकार या मायचा आहे, पण खरं सांगू का इथलं त्याला बाड बोलतीस फक्त. नुसते आटेच नाही हो लबाडी देशने. तुम्हाला किसा म्हणा 500 रुपये उपाडेस मन माय, तुम्ही इथं म्हणा किसा 500 कस काय कर. हा तुम्ही मोबाईल काढा मग पाठ टाकावती ना, मग तुमले अक्कल नाहीये. आपला 500 उपाडी नको, आपले अक्कल नाहीये. आपला पैसा चोरी जमा करी तर 2 ग्रॅम सोनं बनायलेच नाही, आपला हात माटी देस मन भावनी का नाही. रक्षाबंधन ना 2 ग्रॅम सोनं बनायचं नाही, त्याच्या आम्हा दूध सापडत नाही 2 ग्रॅम सोनं बनायचं ना. पण एक नंबरनी लब्बाड जात म्हणजे बाईंचा तथा नाही बाईशी. ऐका म्हातारा मेल्याच्या नंतर मग आता म्हातारी सांगत होती म्हणा राम, ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा धनी, म्हणा खरा जेवढा लागी गे. तुला राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता तुळशी देना म्हणे काकू. काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या त्या तुळशी ना पाला कितला कोण लागी. जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही. हा ते तुळशी ना पाला नाही, अख्खं तुळशी वृंदावन बी यांना तोंड न खुपशी देणं तरी यांना उद्धार होणार. हा इथला बेकार म्हातारा मरेलो सुद्धा मनमा इथलं भारी पटाडीस ने रडत, आणि रडणं सुद्धा आहे मायलेच सजी. आपला पुरुष मंडळीच ना अजिबात जमणार नाही. हाय माय रडी बी इथलं भारीलेस ना, कितला का बेकार म्हातारा व्हाय ना. आणि रडणं शिकणं ते बहीण पाहिजे मन माय पाहिजे शिकू, आपले जमणार नाही. तर रडामा सुद्धा काटा काढले तेच बहिणी. खरंय का नाही बहिणी, माय मरली मायसाठी रडायला पाहिजे ना. बऱ्याच बाय भाऊ जाणार काटा काढले ते. हा तुम्ही प्रेत यात्रांजवळ बसत जा जरा ऐकत जा. मी काय करत माहितीये का, तरुण पुरुष मग कमी पडत मी दल्ला मग बसू गणन मटेरियल संजय जा म्हातारा लोकेश पण बसू नाही ते म्हातारीशी जोडे जाई बसू. इतकं मटेरियल ना मी नुसतं रडाना सांगा ना तरी सुद्धा एक कीर्तन करते 2 तास सरू देवाने रडणं. या बहिणी तरी 5 मिनिटं मग मना हात कोण सोडी असा विचार करते मी सध्या सरू देवाने. खरंय ना मना कर म्हणे सगळी भाऊ जाय सांगरांची तटे मौत होई जायला होती म्हणे. मी गहू म्हणे महाराज म्हणे म्हणता मग वहिनी म्हणे बट्या बाया रड राहत्यात, पण त्या बाया रड राहत्यात 15 मिनिटं घेतीस ना हातले कोणी हातला आणि कोणी हात सोडी नाही. मी रडा होतो पण मी विचार करा माय वहिसले 15 मिनिटं घेत कोणी हात सोडत नाही. मी कसा फसू मी नाही घेऊन म्हणे मना कर मा असा दांगडोय फक्त प्रोसिजर म्हणून राहते असं. बरोबर आहे का नाही तथा नाही पाहिजे बहिणी तुम्हाला काही सांगा मला रात चुकणी काढणे हो मायातून काढले ना कीर्तन करणे हो बहिणी हो. मी पहिलेच कच्ची मधनाशी मनावर अजिबात घेऊ नका बरं.
मी एक विनोद म्हणून बोलतोय, तुमचा अधिकार खरंच खूप मोठा आहे. आपला खानदेशमा हा सणसाठी आपण सगळं काकाला सुद्धा म्हणतो, काय रे बेटा कथा फिरायणार रे? हो मी तुला काका आहे रे. हो काका. विनोद करायची आपल्या खानदेशात सवय आहे, म्हणून थोडंफार मजाक मस्ती नाही का बोलू नका. नंतर तुमलेच बोलू नाही, थोडा बिरदार. मला माहिती तुम्ही जर बोलतात ते मला कसं 41 देतात. शांतता घ्या थोडीशी. रण नाही मायले आता म्हणा कर ना किस्सा गर ना कुंचाळ करता मला तू गर नको सांगत जाऊ रे. पण म्हणा खरा जेवढा आहे सांगायचं जा आणि सांगाय बी असे जसं आपण लेवा लागेल करता काय जाका ना बुवा. नेमकं म्हणत सुलतानकडे आम्ही बसूत ना सर्व काका चुलताना पोरी दिकरा कोकरा सर्व मन चुलतान काही बी आयडिया विचारत आप्पा आमले गणपती बसार नाही म्हणून चुलता सांगितलं एक भाऊ गणपती बसार ना तर आपला घर ना पुरुषनी कोणी पण गरीब ना पोऱ्यांना नाव लिहू नका, नाही तर लोक काय म्हणतील बाई आप्पाना टिकराना असं कर बुवा, आप्पाना पोऱ्याने असं कर बुवा. कोण गरीब न पोऱ्यांना नाव नका लिहिजात बरं भाऊ. मन चुलता आमले समजाडे मन चुलती गरमाई रांता सांगे बस करा भाऊ त्या पोऱ्याला नका शहाणपणाशी कडत तुम्ही काय किडा पाडेल मला चांगला माहितीशी म्हणा आप्पा बोला जाय का मन चुलती दाबेन दमात झाले त्यांना उंडू कोणी उदे मन चुलताना बोला जाय का लगेच छातीवर दाब पाडे आणि मन चुलता मरणा बुवा. आणि मग मन चुलती रडे मना राम राम तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना मना राम. मी आज दरी उठाडते उठ म्हणता बाळ तो जवळ चावी बोले तो त्याला उंडूक निघू देणार ना मरी जायवर चावी बोली लेतात ना. 1 नंबरनी लब्बाड जात बाईश निघतात आणि बाईश आठवट्या बहिणी चांगल्या हो. एक म्हातारा काय मागान करे जुना लोकेश म्हणे मरता डोरले चरता चारा. काय म्हातारा मरान पहिले जास्त खातच म्हातारी तो म्हातारा जर सांगे नाही काय होईन ते दिदे ना टोपली मा बस करा नाही हो नुसता चरस नुसतं गरवास मारत इथं गंध करी टेबल गोदड्या शिरगाव माय मरत बी नाही. काही म्हातारी ते म्हातारा तरुणच नाही सांगणार म्हाताराच ना सांगणार काही म्हातारी ते म्हाताराला आयडिया देस देवले सांग ना देवले विनंती करणार तुका म्हणी चिठ्ठी गवाडी टाकी म्हणजे मराने सुद्धा आयडिया देश एखादी म्हातारी आणि म्हातारा मरणा का मग म्हातारी रडस म्हणा राम तुमना बिगर बट गरज सुन लागस ना मना धनी आते होत आता ते काळा मागे लटकेल होते आते घर सुन लागस 1 नंबरने लब्बाड जात म्हणजे बाईसनी पण तथा ना पाहिजे. आठे ना आपले काही सांगणं नाही भाऊ रात चुकणी काढण्याचे काल दिवस कीर्तन बी पार पाडण्याचे मी काल दिन रात्री आठे हा काय किडा पडसो काय सांगता येत नाही पण दुपार लागून मी काहीच सांगा नाही तुम्हाला. बसलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांनी अंतःकरणापासून तुम्ही देवाची भक्ती केलेली. आता मी तुम्हाला असं सांगेन तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11. 9 ते 11 मी चिंतनच मांडलं उर्वरित 20 मिनिटात विनोद केलेले आहेत. आता तुम्ही जेव्हा स्टेटस ठेवशाल बाकीना किडा पाडणारा सांगतात मारा तेच सांगत का त्यातले काय सांगू लोक तिथलं ऐकायला येईल राहता असं बरोबर आहे ना. बाकीना किडा पाडणारा राहतच ना तर किडा पाडणार असल्या असं बी सांगतात महाराजनी 2 तास देव सांगा होता मग नंतर या किडा पाडा होता. 11 लागून फिट कीर्तन रास आपला जन्म ठेवा ना. हा आता सांगतो तुम्ही आले तिथं भगवंताच्या नामचिंतनासाठी मी आता 2च मिनिटं घेणार आहे. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्यांचं भजन आणि तदनंतर थोडं 1 मिनिट बोलणार आहे. तर ज्या संतांनी तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू. त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई धनाबाई असतील नाव कोणाचं सुट्टे महाराज ज्ञानेश्वर सोडायची नाही. आता ऐका तुम्ही आजचा 7वा दिवस आहे बरोबर आहे ना. 7वा दिवस आहे. अंतःकरणापासून देवाची तुम्ही भक्ती केली आहे आणि मला मान्य आहे तुम्ही एवढा समाज जमलेले जो परमार्थिक असेल तो येईल. काही लोक म्हणत असतील आपण रवी किरण महाराजांना ऐकायला चाललो काही म्हणतील रवी किरण महाराजांना बघायला चाललो. मी तर असं म्हणेल रवी किरण महाराज निमित्त आहे तर तुम्ही या धर्ममंडपात येऊन बसलात ना ज्यांचा पुण्याचा साठा वाढला तेच धर्ममंडपात येतील दुसरे येऊ शकत नाही. इथं येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठाच असावा लागतो. इथं येण्यासाठी पुण्याचा साठाच असावा लागतो बरोबर आहे की नाही. कारण माझे संत सेना महाराज सांगतात पूर्वी जन्मी ज्यांची असेल पुण्याई तोच मुखी गाई
हरीचे गुण, हरीचे नाम, नाही का? ज्याचा पुण्याचा साठा वाढला तो इथे येईल. आणि काही काही म्हणतात महाराज आमना गावमा 7 दिन सप्ताह होय ना, पण आपण सप्ताना मंडपमा पाय ठेवाले सुद्धा गवत नाही. पाय ठेवाल गवत नाही नाही. आठ येवासाठी पुण्य लागस रे काका. तुन पाप जितलंय ते भगवान तुला इथलं जोडे कस काय लिहिन रे काका. तुन पापच तुला अडवून तू पाय ठेवा नाही मनापेक्षा मन भगवाननेच तुला येऊ देणं नाही. इथे येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. आता तो पुण्याचा साठा थांबा माया हो 2 मिनिटं फक्त बसा. काय नाही मी पण जास्त वेळ घेणार नाही, 2च मिनिटं घेणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय अंतःकरणापासून भगवंताची सेवा म्हणून काय करायचंय. आता आम्ही वृंदावन मध्ये जातो ना, तर आम्ही भगवंताच्या समोर जातो. समोर गेल्याच्या नंतर आता नुसतं माणसं बायाच नाही, सर्वच माणसंच नाहीत किंवा बायाच नाही तर दोघंही पुरुष असो की महिला असो भगवंताच्या दरबारात गेल्याच्या नंतर हजेरी लावतात आणि भगवंताच्या समोर दरबारात जाऊन नाचतात. जसं माझ्या मीराबाईनं नाचावं जगाच्या मालकासमोर. किती नाचली हो. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. ऐका ना, मग ती गरीबाची होती का हो? अजिबात नाही. चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाए मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, बेश जोगनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. भैया देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अंतःकरणापासून त्याच्या समोर जाऊन तुम्ही नाचणं. नाचणं म्हणजे ही एक भक्ती आहे. कारण माझ्या वारकरी संप्रदायाचे संत सुद्धा सांगतात काय, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. अहो किती नाचला माझा जगाचा मालक, नाचता नाचता देवाचा. म्हणून तुम्हाला काय करायचंय आता, सगळ्यांनी जागेवर उभं राहायचे. 2 मिनिटासाठी माझ्या भगवंताच्या समोर हजेरी लावायची. सगळ्यांनी नाचायचे. जो इथं नाचेल ना, जो देवासाठी नाचेल त्याला संसारात नाचायची गरज पडणार नाही. तुमच्याकडे कोण बघतोय राधा रानी
सावरियाची बासुरी पे राधा राणी नाचे रे कन्हैयाची बासुरी पे राधा राणी नाचे रे बोली बाके बिहारी लाल की पावले सरकार की राधा रानी सरकार की राधे 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 उद्याची काय नारद जान नाम तिक्षुतयाची चरणी नमन गाव जिने धरे मजित बिलाची बली तो संभाजी जानन बाई तावतरला जयाची या पुढे तया छत्रपतीची चरण गमळी साष्टांग नमन गुरुदेव रामकृष्ण Bye.